आपण नेहमीच कांदा भजी किंवा बटाटा भजी बनवतो, परंतु एकदा हे पनीर पकोडा नक्की ट्राय करा. फक्त पावसाळ्यामध्येच म्हणून नाही, तर इतर वेळेससुद्धा सायंकाळच्या स्नॅक्ससाठी आपण हा बनवू शकतो. कारण हा बनवायला फक्त 5 मिनिटं लागतात. खायला इतका अप्रतिम लागतो, की लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडणार आणि फक्त 5 मिनिटात बनणारा हा एक स्नॅक्स आहे. त्यामुळे चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. तर ह्या ठिकाणी एक पनीरचा ब्लॉक घेतला होता. हा पाव किलोचा पनीरचा ब्लॉक आहे आणि त्याचे असे उभे रेक्टँगल शेपमध्ये कट करून घेतले. कारण ह्याची व्यवस्थित कोटिंग होती आणि ह्याला पकोड्यासारखा शेपही येतो. त्यामुळे असे उभे उभे रेक्टँगल शेपमध्ये कटिंग करून घ्यायची. आता एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ म्हणजे चना डाळीचं पीठ घ्यायचं आणि त्या ठिकाणी पाव वाटी तांदळाचं पीठ ॲड करायचं. तांदळाच्या पिठामुळे वरची कोटिंग खूप छान क्रिस्पी होते. आता पाव चमचा ह्या ठिकाणी हळद ॲड करायची आणि एक मोठा चमचा ह्या ठिकाणी मी चिली फ्लेक्स ॲड केले. तुम्ही लाल तिखट ॲड केलं तरीही चालतं, पण आपण नेहमीच भज्यासाठी लाल तिखट वापरतो. त्यामुळे थोडंसं वेगळं टेस्ट येण्यासाठी चिली फ्लेक्स. आपल्या चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करायचं आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर. आधी हे सर्व ड्राय आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्व पिठं आणि मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी थोडा पाऊण चमचा इनो किंवा खायचा सोडा ॲड करायचा. ॲक्च्युली इनो आणि सोडा हे ऑप्शनल आहे. नाही ॲड केले तरीसुद्धा पकोडा खायला खूप छान लागतो आणि खुसखुशीतच लागणार. थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आणि ह्याचं एक छानसं असं बॅटर बनवून घ्यायचं. बॅटर हे सर्वात महत्त्वाचं. खूप जास्त पातळ नाही पाहिजे आणि खूप जास्त घट्टही नाही पाहिजे. हे ओळखण्यासाठी आपण चमचा व्यवस्थित बॅटरमध्ये फिरून घ्यायचा आणि चमच्याच्या बॅक साईडला आपण असं बोटाने रेष मारल्यानंतर जर बॅटर व्यवस्थित त्यावर बाइंड होत असेल, ह्याचा अर्थ आपलं बॅटर परफेक्ट आहे. कारण बॅटर परफेक्ट असेल तर त्याची पनीरला कोटिंगसुद्धा खूप व्यवस्थित होते. खूप पातळ झालं तर पनीरवर कोटिंग होत नाही आणि खूप घट्ट झालं तर आपल्याला नुसतं चना डाळीचं पीठ खाल्ल्यासारखं फील येतो. पनीरचे क्यूब्स आपण बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि तेल चांगलं कडक गरम झालं की हाताच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने आपण ते तेलामध्ये सोडायचे. तर पहिले 2 मिनटं आपण पनीरला दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. एकदमच टाकल्या बिलकुल त्याला उलटून नाही घ्यायचं. 1-2 मिनटानंतर त्याला आपण आलटून पालटून व्यवस्थित फ्राय करायचे. 2 मिनिट मीडियम गॅसवर फ्राय करून घेतल्यानंतर 15 ते 20 मिनटासाठी थोडंसं त्याला हाय फ्लेमवर आपण फ्राय करून घ्यायचे. जे शेवटचे 15 ते 20 मिनटं आपण हाय फ्लेमवर फ्राय करून घेतो, त्यामुळे त्याची वरची कोटिंग खूप छान क्रिस्पी होते. सुरुवातीला व्यवस्थित तळून नेण्यासाठी पहिले 2 मिनटं आणि नंतर 15 ते 20 सेकंद हे फक्त छान क्रिस्पी बनण्यासाठी. त्यामुळेच आपण ह्या ठिकाणी इनो किंवा सोडा स्किप केला तरीही चालतो. आपले हे पकोडे खुसखुशीतच होणार. वरतून एकदम छान क्रिस्पी आणि आतून पनीरचा एकदम सॉफ्ट आणि रिच टेक्स्चर. पकोडा असो किंवा भजी, त्यासोबत मस्तपैकी तळलेली मिरची असेल तर त्याची मजाच वेगळी. त्याच गरम झालेल्या तेलामध्ये आपण काही मिरच्या पण फ्राय करून घ्यायच्या. मिरची फ्राय करताना एक काळजी घ्यायची की आधी त्याला आतून एक स्लिट करायचं. कारण तशीच जर मिरची आपण तेलात टाकली तर ती फुटू शकते आणि अंगावर उडू शकते. त्यामुळे त्याला सेंटरने कट करून घ्यायचं आणि झटपट 5 मिनटामध्ये आपले पनीर पकोडा बनून तयार. टोमॅटो सॉस किंवा ग्रीन पुदिना चटणीसोबत आपण हे सर्व करू शकतो. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. एन्जॉय.